हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो. 1.2 वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स मधला जो गेम 4 आहे, सीन आउट ऑफ द हॅट, हा फार महत्त्वाचा गेम आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर अनेक प्रकारचे विषय दिले, ज्याचे तुम्हाला कॉन्व्हर्सेशन्स म्हणजेच इंग्लिश संभाषण लिहायचे आहेत. सो सगळ्यात पहिलं आपल्याला त्यांनी सांगितलं की राईट द फॉलोइंग टायटल्स ऑफ डिफरंट सीन्स ऑन स्लीप्स ऑफ पेपर, फोल्ड द स्लीप्स अँड पुट देम इन अन अपटर्न्ड हॅट. अपटर्न्ड हॅट म्हणजे काय? जी टोपी अशी पालथी घातलेली आहे, म्हणजे जिचं डोकं वरती आहे. फ्रॉम पेअर्स ड्रॉ लॉट्स, ईच पेअर शुड इनॅक्ट द सीन्स रिटन ऑन देअर स्लीव्स. ईच स्पीकर शुड गेट अ चान्स टू स्पीक ॲटलिस्ट 2-3 टाइम्स. म्हणजे एक टोपी घ्यायची जी अशी ज्याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकायच्या आणि त्या चिठ्ठी तुम्ही वरनं काढायच्यात. आलं का तुमच्या लक्षात? तर त्यांनी आपल्याला वेगळे विषय दिले, तर प्रत्येक विषयाचा आपण अशा प्रकारचे डायलॉग फॉर्म केलेले आहेत. त्याचा अर्थ पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्ही 7वीला गेलात ना, तर तुम्हाला कॉन्व्हर्सेशन्स बोलता पण यायला पाहिजे, लिहिता पण यायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण याला सुरुवात करूया. पण जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे मला पण प्रोत्साहन मिळतं असं छान छान व्हिडिओ करायला. माझं नाव माहिती आहे ना, सपना टीचर, आणि मी पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव दाभाडे येथे राहते. तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते. तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघताय मला सांगाल का? सो आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज पोस्टल ॲड्रेस. आता एका मित्राला त्याच्या घरचा पत्ता विचारायचा. कसा विचारणार पत्ता आपण? यू म्हणजे तुम्ही. हां, हे आय एम प्लॅनिंग टू सेंड यू समथिंग स्पेशल. मी ना तुला काहीतरी खास पाठवणार आहे. कुड यू प्लीज शेअर युअर पोस्टल ॲड्रेस विथ मी. तू मला तुझा घरचा पत्ता देशील का? फ्रेंड, शुअर, इट्स यशवंत नगर, पुणे. व्हॉट आर यू सेंडिंग? काय पाठवणार आहेस तू? यू, थँक्स, इट्स अ सरप्राईज बट यू शॅल फाइंड आउट सून. हे तर तुझ्यासाठी सरप्राईज आहे, तुला लवकरच कळेल. आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज टेलिफोन नंबर. आता मित्राला टेलिफोन नंबर विचार. कसा विचाराल? यू, हे कॅन यू शेअर युअर फोन नंबर विथ मी. आय नीड टू कॉल यू अबाउट समथिंग. मला ना तुला काहीतरी विचारायचं, नंबर देतोस का मला तुझा? फ्रेंड, ऑफकोर्स, इट इज 9999. जो नंबर असेल तो टाका. व्हॉट्सअप. काय काय भानगड काय? तो म्हणतो मित्र, थँक्स, आय वॉन्टेड टू डिस्कस द प्लॅन्स फॉर दिस वीकेंड. अरे मला या शनिवार रविवार काय करायचं, डिस्कस करायचं आहे. इट शॅल बी इझियर ओव्हर द फोन. आणि फोनवर कसं आपल्यातच राहील ना. फ्रेंड म्हणतो, साऊंड्स गुड, छान वाटते ऐकायला. आय शॅल बी लुकिंग फॉरवर्ड टू युअर कॉल. मी वाट बघेन तुझ्या फोनची. आता पुढचं जे संभाषण ते काय बघा. टॉकिंग टू अ फ्रेंड ओनली इन एक्सक्लेमेशन्स. एक्सक्लेमेशन्स म्हणजे मित्राशी बोलायचं, पण फक्त आणि फक्त उद्गारवाचक चिन्हातनंच बोलायचं आहे. वाईल यू आर वॉकिंग अराउंड इन अ गार्डन. पण तुम्ही रस्त्याने कुठून जाताय? बागेतनं प्रवास करताय, चालताय. वाव, लुक ॲट दोज फ्लावर्स. काय ते फुलं सुंदर बघ. फ्रेंड, इन्क्रेडिबल, अविश्वसनीय. द कलर्स आर सो व्हायब्रंट. काय चमकदार रंग आहेत. यू, आय लव्ह द सेंट ऑफ द रोजेस. मला या फुलांचा, गुलाबाच्या फुलांचा सुवास प्रचंड आवडतोय. फ्रेंड, मी टू, मला सुद्धा. दिस प्लेस इज अमेझिंग. ही जागा प्रचंड सुंदर आहे. आता पुढचं संभाषण काय आहे बघूया. इन्व्हायटिंग अ फ्रेंड टू युअर बर्थडे पार्टी. तुम्ही वाढदिवस साजरे करता ना, तसाच वाढदिवस ते साजरे करता. तुमचा बड्डे कधी असतो मला सांगाल का? तुमची बर्थ डेट काय? तुम्हाला आवडत असेल सांगायला तर. माझी बर्थ डेट आहे 6 एप्रिल. तुमची काय? तर आता तो बर्थडे पार्टीला बोलवतो. यू, हे गेस वॉट, माय बर्थडे इज कमिंग अप नेक्स्ट वीक. माझा वाढदिवस पुढच्या आठवड्यात आहे. फ्रेंड, दॅट्स ऑसम, एनी स्पेशल प्लॅन. मग भारीच की, काही प्लॅन आहे का वेगळे? तर येस, आय एम थ्रोविंग अ पार्टी ॲट माय प्लेस ऑन सॅटर्डे. आय वुड लव फॉर यू टू कम. मी शनिवारी पार्टी देतो, येणार का माझ्या बर्थडे पार्टीला? फ्रेंड म्हणतोय, आय वुड लव टू, मला आवडेल यायला. व्हॉट टाईम शुड आय बी देअर. तर नेमकं कोणत्या वेळी यायचं आहे? आत्ता पुढचा जो विषय आहे तो आहे आस्किंग अ फ्रेंड टू लेंड यू हर नोटबुक. म्हणजे आपल्या मित्राला आपण वह्या मागतो ना, मी दांडी मारली होती शाळेला, मला वही दे तुझी, असं विचारतो ना तसं. तर तो म्हणतो, हे आय मिस सम नोट्स इन क्लास टुडे, कॅन आय बॉरो युअर नोटबुक टू कॅच अप. अशा प्रकारे विचारायचं इंग्लिशमध्ये. अरे मी विसरलो आज, थोडंसं माझं राहिलेलं यायचं, मला देतोस का तू नोटबुक? फ्रेंड म्हणतो, शुअर, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. वेन डू यू नीड इट, कधी पाहिजे तुला? यू, थँक्स अ लॉट, इफ आय कुड गेट इट नाव. मला आत्ता दिली तरी चालेल. दॅट वुड बी परफेक्ट. आय शॅल रिटर्न इट बाय टुमॉरो. मी उद्या तुला देऊन टाकेन. फ्रेंड म्हणतो, ॲब्सोल्युटली, नक्कीच. आय विल गेट इट फॉर यू राईट अवे.
आत्ता आणून देते तुला वही. पुढचा विषय आहे सेईंग सॉरी टू समवन फॉर ट्रोडिंग ऑन हिज हर फूट. एखाद्याच्या पायावर कचकन पाय दिला त्याला म्हणतात ट्रोडिंग. तर इथे सॉरी बोलायचं आहे ना आपल्याला. तर सुरुवात करूयात आपण. यू. ओह, आय एम सॉरी, आय डिडंट सी युअर फूट देअर. अरे मी तुझा पाय बघितलंच नाही. पर्सनला इट्स ओके, नो वरीज. ठीक आहे काय हरकत नाही. यू. आर यू शुअर? आय होप आय डिडंट हर्ट यू. नक्की ना? सॉरी यार, नक्की तुला लागलं नाही ना जास्त? अशा प्रकारे. पर्सन. आय एम फाईन रिअली, जस्ट बी केअरफुल नेक्स्ट टाईम. जरा पुढच्या वेळी काळजी घ्या, नाही तर कचकन पाय देऊन जाशील, असं तू मनात म्हटलं असेल. ऑफरिंग ग्लास ऑफ वॉटर टू अ गेस्ट. आता तुमच्याकडे पाहुणे आले, त्यांना पाणी विचारायचं. हे घ्या पाणी असं नाही, शिस्तीत इंग्लिशमध्ये विचारायचं आपल्याला. यू. वुड यू लाईक अ ग्लास ऑफ वॉटर. पुढच्याला जर पाणी विचारायचं कसं विचारायचं? वुड यू लाईक अ ग्लास ऑफ वॉटर. तुम्हाला पाणी हवं का? गेस्ट. येस प्लीज, दॅट वुड बी ग्रेट. अरे वा, छानच होईल पाणी दिलं. यू. शुअर, आय विल गेट इट फॉर यू राईट अवे. आत्ता पाणी आणून देतो मी. डू यू प्रेफर इट कोल्ड ऑर ॲट रूम टेम्परेचर. तुम्हाला थंड पाणी हवं आहे की साधं हवं आहे? गेस्ट. कोल्ड प्लीज, थँक्यू सो मच. मला गार पाणी दे, धन्यवाद. आता पुढचा जो विषय तो आस्किंग युअर टीचर परमिशन टू एंटर लीव्ह द क्लास. एंटर म्हणजे आत येणं, लीव्ह म्हणजे बाहेर जाणं. तुमचं मे आय कम इन अँड मे आय गो तसं नाही, नीट डायलॉग करायचा आपल्याला. सो जर तुम्ही आत यायला विचारता कसं विचारणार? यू. एक्सक्यूज मी, मे आय कम इन. एक्सक्यूज मी का म्हणायचं? कारण पुढच्याची परवानगी घेतो ना आपण, त्याला डिस्टर्ब करतो शिकवत असतो म्हणून. टीचर. येस यू मे. वाय आर यू लेट. तू का उशीर आलास? यू. आय एम सॉरी, आय गॉट कॉट इन ट्रॅफिक. मी ना जरा ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो टीचर. इट वोंट हॅपन अगेन. परत नाही होणार असं. टीचर. ऑल राईट, टेक युअर सीट. ठीक आहे चल जाग आहे तुझी. आस्किंग परमिशन टू लीव्ह द क्लास. आता ज्याला वर्गाच्या बाहेर जायचं आहे त्याने कसं विचारायचं? यू. एक्सक्यूज मी, मे आय लिव्ह द क्लास फॉर अ मोमेंट. मी जरा बाहेर जाऊन येऊ का टीचर? टीचर. वाय डू यू नीड टू लिव्ह. कशाला जायचं आहे तुला बाहेर? यू. आय नीड टू यूज द रेस्टरूम. मला ना जरा रेस्टरूमला जायचं आहे. टीचर. ऑल राईट बट बी क्विक. तुम्हाला वॉशरूमला जायचं किंवा रेस्टरूमला जायचं तुम्ही असं विचारू शकता. आन्सरिंग द फोन. आता फोनला उत्तर कसं द्याल तुम्ही बघा. फोनवर बोलण्याची पण कला असते ना. यू. हॅलो कॉलर. हाय, इज दिस मिस्टर काळे. यू. येस इट इज. हु इज कॉलिंग. कोण बोलतं आहे? कॉलर. दिस इज मिस्टर जोशी. हाऊ आर यू. तुम्ही कसे आहात? यू. आय एम गुड थँक्स. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. मी छान आहे, तुमची मी काय मदत करू शकतो? कॉलर. आय वॉन्टेड टू डिस्कस द अपकमिंग प्रोजेक्ट डेडलाईन विथ यू. मला ना तुमच्याबरोबर एका प्रोजेक्टबद्दल बोलायचं आहे. तो म्हणतो येस शुअर, लेट्स गो ओव्हर इट. पुढचा विषय आहे थँकिंग युअर नेबर फॉर गिविंग यू स्वीट. तुमचे शेजारी असतील ना असे की तुम्हाला स्वीट देत असतील. कोणी आवडतं शेजारी का तुमच्या? तुम्हाला नाव शेअर करायचं असेल तर हरकत नाही. यू. हाय, थँक्यू सो मच फॉर द स्वीट्स. नेबर. यू आर वेलकम, आय होप यू एन्जॉय दॅम. तो म्हणतो की तुमच्या गोड पदार्थाबद्दल मी आभारी आहे. आणि तो नेबर म्हणतो की तुमचं स्वागत आहे. तो म्हणतो दे लुक डिलिशियस. काय भारी दिसत आहेत ते. यू रिअली डिडंट हॅव टू बट आय ॲप्रिशिएट. तुम्हाला काय द्यायची गरज नव्हती खरं मला गोड, पण दिलं आहे ना मला आनंद झाला आहे. नेबर. आय एम ग्लॅड यू लाईक दॅट. मला छान वाटतं की तुला ते आवडले. सो इन दिस वे यू हॅव टू कम्युनिकेट विथ अदर्स. अजून राहिले आपले कॉन्व्हर्सेशन्स. इंटरप्ट युअर फ्रेंड ट्वाईस वाईल ही ऑर शी इज टेलिंग यू समथिंग. आपल्याला सवय असते बघा बोलताना अरे आपलंच म्हणणं खरं करायचं. तसं इथे पण तसंच आहे. फ्रेंड, आय गॉट अन इंग्लिश एसे लास्ट वीक. आय स्पेंड सो मच टाईम रिसर्चिंग अँड. आडवी लाईन म्हणजे मध्ये त्याला थांबवलं आहे. अरे तर तो म्हणतो मला ना इंग्लिश एसे मिळाला आहे लास्ट वीक आणि मी त्याच्यावर खूप मेहनत घेतोय, खूप काम करतोय. लगेच हा म्हणतोय दॅट्स ग्रेट. हे भारीच आहे. बाय द वे डिड यू हिअर अबाउट द न्यू क्लब दॅट. याला आपल्या क्लबबद्दल सांगायचं. परत फ्रेंड म्हणते ओ या मी ऐकलं त्या क्लबबद्दल. आय हर्ड अबाउट इट. एनिवे फॉर माय एसे आय फोकस्ड ऑन. हा परत सांगायला स्वतःच्या एसेबद्दल. हा परत आय वॉन्ट टू विजिट दॅट क्लब. मला त्या क्लबला यायचं. याला क्लबचं पडलं आहे, त्याला एसीचं पडलं आहे. आस्किंग युअर टीचर अबाउट द मिनिंग ऑफ प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड. कधी कधी असं होतं ना इंग्लिश वाचताना त्या शब्दाचा अर्थही कळत नाही, त्याचा उच्चारही कळत नाही. तर असंच जर आपल्याला टीचरला विचारायचं असेल तुम्ही कसं विचारणार? तर स्टुडंट म्हणेल एक्सक्यूज मी व्हॉट डज सिमिली मीन. सिमिली हा अलंकार आहे बरं का तुम्हाला आहे अभ्यासाला. तर टीचर म्हणतात सिमिली मीन्स अ फिगर ऑफ स्पीच, की हा
अलंकार आहे आणि दॅट कम्पेअर्स टू थिंग्स युझिंग लाईक ऑर ॲज आणि लाईक वापरून आपण कम्पेअर करतो दोन गोष्टींना, तेव्हा तो सिमिली असतो. स्टुडंट म्हणतो OIC, हाऊ डू प्रोनाऊन्स इट, कसा उच्चार करायचा याचा, सिमिल असा करायचा. टीचर म्हणतात इट्स ॲक्च्युली प्रोनाऊन्स सिमोली. कळलं का? वुड यू लाईक मी टू से इट अगेन. तर स्टुडंट म्हणतो गॉट इट, थँक्यू, आता मला कळालं आहे कसं उच्चारायचं आहे. आस्किंग युअर टीचर टू एक्सप्लेन समथिंग यू अगेन. आता टीचर काहीतरी शिकवतात, त्यांना ते विचारायचं आहे, पण त्यांना चिडवायचं नाही आहे, त्यांना नीट विचारायचं. कसं विचारलं इंग्लिशमध्ये. स्टुडंट म्हणतो एक्सक्यूज मी, कुड यू प्लीज एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ एन ॲडजेक्टिव्ह अगेन. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय माहिती आहे का? चला मराठीत कोणाकोणाला अर्थ माहिती आहे ॲडजेक्टिव्हचा बघू, कमेंट करून सांगा. टीचर म्हणतो ऑफकोर्स अन ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब्स ऑर मॉडिफाईज अ नाऊन ऑर प्रोनाऊन. म्हणजे नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह म्हणतात, विशेषण म्हणतात. स्टुडंट म्हणतो थँक्यू, कुड यू गिव्ह मी अनदर एक्झाम्पल. मला जरा एखादं उदाहरण सांगता का? तर म्हणतो ओके. अ बिग ब्राऊन बेअर वॉक्ड स्लोली. एक मोठा ब्राऊन बेअर हळू चालला होता. तर तो म्हणतो बिग अँड ब्राऊन आर ॲडजेक्ट टू डिस्क्राईब द बेअर. बेअरलाच आपल्याला बिग हे शब्दावरनं कळतं की बेअर मोठा होता, ब्राऊनवरनं कळतं की त्याचा रंग कसा होता. हे ॲडजेक्टिव्ह आहे. स्टुडंट म्हणतो थँक्यू फॉर एक्सप्लेनिंग इट अगेन. आणि अशा प्रकारे आपण सगळ्याच्या सगळे डायलॉग कॉन्व्हर्सेशन इथे पूर्ण केलेले आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी परत कोणता विषय हवा आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी मला कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.